नमस्कार मित्रांनो, पहिली बाजरी बघा आम्ही अर्धा एकर पिरून घेतली बारक्या ट्रॅक्टरनं. ते काय झालं, थोडी पाताळ उगवली. मग ती कशी उगवते ती बघितलं. ट्रॅक्टरची पेरणी कशी होती, पाताळ उगवती का दाट, तर ती पाताळ झाली बघा. आणि मग उगवल्यावर ट्रॅक्टरवाल्याला दुसरा अर्धा एकर आम्हाला फक्त सारं काढून द्या, कारण ही बाजरी पाताळ झाली. आम्ही त्या साऱ्यात बाजरी इसकुटून खुरप्यानं मुजवून टाकणार आहे आणि मग भिजवून घेणार आहे. मग त्यानं ती सारं काढून दिलं आम्हाला. मग आम्ही काय केलं, बाजरी साऱ्यात इसकाटली आणि मग पाणी दिलं, खुरप्यानं मुजवून घेतली आणि मग पाणी दिलं. तर बाजरी ती बघा दुसऱ्या अर्ध्यात एक काही अशी बाजरी उगवली. लय पाताळ बी नाही आणि लय दाट बी नाही, इतकी चांगली बाजरी उगवली ना, तर ट्रॅक्टरपेक्षा किती बी पट्टीनं चांगली बाजरी उगवली. तर काही दाट नाही, पाताळ नाही. तर आम्ही म्हटलं बघावं एक प्रयोग करून. बाजरी आधी टाकली साऱ्यात, मग खुरप्यानं आम्ही मुजवून घेतली आणि मग पाणी दिलं. तर ही सगळी बाजरी बघा अशा उगवली. काही पाताळ बी नाही आणि दाट बी नाही, इतकी बाजरी चांगली उगवली आहे का. आता ही बाजरी खुरपाय आली बघा. का गवत बी झालं यात. आता भिजावली आम्ही, तर 1-2-3 दिवसात वापस आला की खुरपून घ्यायची आणि मग तिला एक डोस मारायचा आणि मग नुसतं पाणी द्यायचं. तर बघा हा प्रयोग कसा यशस्वी होतोय ते बघायचं आहे. तर ह्यात जर उत्पन्न चांगलं निघालं तर आम्ही पुढल्या वर्षी हीच पद्धत राबवणार मित्रांनो. तर बघूया आता उत्पन्न किती निघतंय. ट्रॅक्टरनं पेरलेलं त्यात किती उत्पन्न निघतंय आणि आम्ही ही साऱ्यात बाजरी टाकून खुरप्यानं मुजवून घेतली, त्यात किती उत्पन्न निघतंय ते बघूया आता. त्याच्यावर कळलं सगळं. तर अशा पद्धतीनं आम्ही प्रयोग केला आहे. तर बघूया आता काय होतंय ते. उत्पन्न निघण्यावर अवलंबून आहे, किती निघतंय, कसं निघतंय. मग हीच पद्धत राबवायची आपली. तर बघू आता पुढल्या वर्षी याचा प्रयोग करू. धन्यवाद.